एका अत्यंत महत्त्वाच्या आणि चांगल्या योजनेला पाठिंबा द्यायला या ठिकाणी मी उभा आहे। खरं तर माझ्या सभागृहातल्या काही सिनियर सभासदांकडून पण काही अपेक्षा आहेत की यापुढे आपण विरोध करावा, परंतु विरोध करत असताना माननीय भैया आपण सारासार विचार सुद्धा करण्याची गरज आहे की आपण नक्की काय करतोय आणि यातनं आपण काय मिळवतोय, या शहराला काय मिळत असताना आपण त्याचं परसेप्शन या शहरात वेगळ्या तऱ्हेने मांडतोय का, हे खरं आत्मपरीक्षण करण्याची गरज माझ्यासारख्या जुन्या नगरसेवकाला वाटते आणि माझ्या बरोबर असणाऱ्या किंबहुना माझ्यापेक्षा पण समजदार असणाऱ्या काही सभासदांकडून पण अपेक्षा आहे। कारण माननीय महापौर, आपण जर का बघितलं, आजच आकांक्षा फाउंडेशन हवेतनं नाही आली। माननीय महापौर कोण आहे आकांक्षा फाउंडेशन? तर आकांक्षा फाउंडेशन ही भारतातली शैक्षणिक क्षेत्रातली चांगलं काम करणारी एक संस्था आहे आणि माननीय महापौर त्या संस्थेला अनेक पारितोषिके मिळाली आणि माननीय शिंदेसाहेब, मला आनंद आहे की काँग्रेसच्या काळात मिळाली आणि अत्यंत काँग्रेसी विचाराचे लोक सुद्धा या संस्थेत काम करतात। पण मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधीच कुठल्या विचारांनी काम करतात यात माझा इंटरेस्ट नाही, तर या समाजासाठी कोण चांगलं काम करतं यात इंटरेस्ट आहे। माझे मित्र वाडेकर साहेब म्हणले की खूप जण काम करतात, तर मला अभिमानाने सांगूशी वाटतं माननीय महापौर की मी ज्या संघटनेचा सदस्य आहे भारतीय जनता पार्टी आणि तिची जी पितृसंस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ती या संपूर्ण देशात सर्वाधिक शाळा चालवते, सर्वाधिक शैक्षणिक क्षेत्रात काम करते आणि सातत्याने करते। अनेक वनवासी कल्याण आश्रम आम्ही चालवतो, अत्यंत खेडोपाड्यात डोंगरावर जाऊन भैया शिक्षणात काम करतात। आपली हयात शिक्षणासाठी घालवणारे अनेक लोक आहेत ज्यांचं नाव सुद्धा मला माहीत नाही, डोंगरा एवढी लोक आहेत। आणि त्यामुळं मला अभिमान आहे की मी ज्या विचारांनी काम करतो त्यात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आकांक्षांची सुरुवात माननीय महापौर 1991 मध्ये झाली, पण 2007 मध्ये थर्मासच्या अनुआगा ज्या काँग्रेसच्या पाठिंब्याने खासदार झाल्या होत्या, त्यांच्या माध्यमातून या शहरात त्यांनी पहिली शाळा मागितली आणि केसी ठाकरे नावाची एक शाळा आपण त्यांना दिली। हो, माझ्या प्रभागातली, तेव्हा सिंगल प्रभाग होता, माझ्या प्रभागातली पहिली शाळा दिली आणि मला अजूनही आठवतं की अनुआगा स्वतः इथं भेटायला आल्या आणि मी त्यांना म्हणलो नका आणि आम्ही गेलो आणि त्यांच्याकडे जाऊन भेटलो। मोठं व्यक्तिमत्व होतं, थर्मॅक्स सारख्या मोठ्या कंपनीतनं CSR दिला आणि आकांक्षाची जी काही मंडळी होती ती काम करू लागली। 2007 पासून माननीय महापौर 2026 आकांक्षा फाउंडेशननी गणेश मधुकर बिडकरला एकही ॲडमिशन दिलं नाही। मला आत्ता काका म्हणले की ॲडमिशन नाही दिलं माझ्या सभासदांना तर काय होईल, तर काही नाही होणार। जो विद्यार्थी शिकेल तो चांगलाच शिकेल। माझी जबाबदारी पुणे शहर आहे, या शहराच्या बाहेरचा चंद्रावरचा माणूस तर नाही येणार, पण ज्याला गरज आहे त्याला ते शोधतील, ते त्यांची जबाबदारी आहे। माननीय महापौर, केसी ठाकरे चालू झाली, आज एकाची 2, 2ची 3, 3ची 4, 4ची आज 5वी शाळा आहे। 5व्या शाळेवर आपण खूप गांभीर्याने सगळे सभासद बोलले, मला आनंद वाटला त्याचा। परंतु 220 शाळांवर कोण बोलणार माननीय महापौर?
या 5 शाळांव्यतिरिक्त 220 शाळा आहेत या सभागृहात. या महापालिकेत ही 5,000 विद्यार्थी सोडून 95,000 विद्यार्थी शिकतात गणपतीताई. त्या 95,000 विद्यार्थ्यांवर कोण बोललं का? माझ्या शाळेत काय चाललंय, माझ्या शाळेतल्या मुख्याध्यापिका तिचं काम नीट करते का हे बघितलं का? त्या शाळेंचा रिझल्ट किती टक्के लागतो हे बघितलं का? आपण त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे किती पैसे खर्च करतो हे बघितलं का? तर ते आपण पर विद्यार्थी 35,000 रुपये खर्च करतो. इन्फ्रास्ट्रक्चर सोडून, लाईट बिल सोडून 35,000 रुपये आपण खर्च करतो. आणि परफॉर्म काय आपला? आत्मपरीक्षण करा. मला कोणाला प्रश्न नाही विचारायचा. मनातल्या मनात उत्तर घ्या, मनातल्या मनात प्रश्न विचारा. खूप भाषणं केलीत आपण, जोर जोरात, मोठमोठ्यात, चांगली केली. शिक्षणात एवढा अवेअरनेस पाहिजे आपला. पण 95,000 कोणी विचार केला का? त्यांना किती टक्के मार्क पडतात? त्यांच्यावर आपण 35,000 रुपये कशावर खर्च करतो? माननीय भैया, माझ्या एका मुख्याध्यापिकेला महापालिकेचा 2.5 लाख रुपये पगार आहे. ॲडिशनल कमिशनरपेक्षा जास्त आहे. आणि मला दुःख पण यायचं, मी असं म्हणतोय या सभागृहात, मान्य करतोय की माझ्या अख्ख्या फील्डमध्ये जर का असे शोधून आणले तर 15 मिनिटं सहज इंग्लिश कोण नाही बोलू शकणार. हे वास्तव भैया, स्वीकारावं लागेल या सभागृहाला. त्याचं कारण 2 आहे. एक गॅरंटी आहे, मी परमनंट आहे, माझं कोण बिघडू नाही शकत. आणि जबाबदारीचं भान नसलेले अनेक लोक आपल्या या सगळ्या व्यवस्थेत आहेत. त्यांची बदली केली तर मीच जातो की नका करू, माझी मेहुणी आहे, माझ्या सासूची मैत्रीण आहे. आणि हे करून आपण काय मिळवतो? तर हे करून आपण, माननीय जगताप साहेब, एकूण जर का आपण बघितलं तर आपल्या 10वीचा टक्का हा किती आहे याचं आत्मपरीक्षण करा. आकांक्षाचा किती आहे? आकांक्षाचा खर्च आहे माननीय महापौर 55,000 रुपये पर विद्यार्थी वार्षिक. तो काय? तर तो याच्यामुळे की आकांक्षामध्ये कॉम्प्युटर लॅबमध्ये शिकवायला एक वेगळी व्यवस्था आहे, आर्टसाठी वेगळी व्यवस्था आहे. एखादं संगीतचं इन्स्ट्रुमेंटल शिकवतात, थोडासा टच देतात की आजचं बोर्डवर लिहिलेलं असतं, विद्यार्थ्यांनी लिहून घ्यायचं. टीचर, फॅकल्टी जर का आपण जाऊन बघितली तर समजूतदार आहे. आणि हे सगळं फक्त पगाराने नाही होत माननीय महापौर, हे सगळं तुमच्या आतनं असावं लागतं. आणि ते आतनं कधी होतं? जेव्हा तिथं तसं ॲटमॉस्फिअर असतं. म्हणून सातत्याने आकांक्षा फाउंडेशनच्या शाळांचा रिझल्ट 98% लागलाय, 98%. आणि माननीय महापौर, याच्या पुढची पायरी आकांक्षा फाउंडेशनचा ड्रॉपअप. आता मला माहित नाही ड्रॉपअप माझ्या शिक्षकांना सुद्धा माहित आहे का? 10वी नंतर ग्रॅज्युएट पर्यंत जे पोचतात त्यात जे ड्रॉप होतात 10वीला, तो आपल्या शासनाचा हा 50-60% अख्ख्या महाराष्ट्राचा, पुण्याचा त्याच्या खाली आहे. आणि आकांक्षा फाउंडेशनचा 79% की ज्यांना 79% पोरं ही त्या शाळेत गेलेली भैया ग्रॅज्युएट झाली आहेत. नुसती ग्रॅज्युएट झाली आहेत का? तर नाही. त्याच्यानंतर त्यांनी नोकऱ्या केल्यात का? हो. त्यांनी काय काय केल्यात? नोकऱ्या केल्यात. सरासरी मासिक उत्पन्न त्या विद्यार्थ्यांचं 39,000 रुपये. मग तुम्ही अशा थॉटला पाठिंबा देणार नाही का? मी 38,000 रुपये खर्च करायचा माझ्या विद्यार्थ्यावर, तो 10वी नंतर गॅरेजमध्ये कामाला जाईल. आणि मी 25,000 रुपये ग्रँट द्यायची. 25,000 ग्रँटमध्ये ते शाळा चालवण्यात का नाही, अजून 30,000 ते CSR मधनं उभे करतायत. आणि त्यांना CSR कोण देते? त्यांना CSR गोदरेज देत आहे.
त्यांना CSR स्विस बँक देतंय. अहो तुम्ही देणारी तर लोक बघा. ह्या सभागृहात पण अनेक जण शिक्षण सम्राट आहेत. अनेक लोकांनी या समाजात आपल्या महापालिकेच्या जागा घेतल्या आहेत. मोठमोठे आहेत, खूप मोठे आहेत. सिम्बोसिसला पण भैया आपल्याला आठवतं आपण जागा दिली आहे. अजूनही काही संस्थांची नावं मला माहिती आहे ज्या शासकीय जमिनी घेऊन मोठी विद्यापीठ आहेत, पण मला ते बोलायचं नाहीये. पण समाजाचं ऋण कुठं फेडतोय आपण? यात कुठं आकांक्षा फाउंडेशनच्या फाउंडरचं नाव आहे का हो? यात कुठं आकांक्षा फाउंडेशन त्यांचं ब्रँडिंग करते का हो? पण माझ्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देतात आणि माझा बिझनेस, माझं कर्तव्य म्हणजे या सभागृहाचं कर्तव्य माझ्या पुण्यातला विद्यार्थी कसा डेव्हलप होतो हा आहे, ना की कोणाला देतोय आणि किती पैसे घेतोय. ते बाहेरचा विद्यार्थी घेतात का? नाही. महापालिकेच्या शाळेतला घेतात. महापालिकेच्या शाळेतलाच घेतात. तो पण निवडून घेत नाहीत, तो पण रँडम घेतात. म्हणजे जो विद्यार्थी तिथं नापास होणारे 60%, 50%, 40% पडणारे रिक्षावाल्याचा, भाजीवाल्याचा अशीच मुलं आहेत, आबाळतनं नाही आहेत. म्हणजे मी काय शाळा घेतली आहे, 25,000 घेतोय आणि ॲडमिशन ओपन टू ऑल आहे असं काही नाही जगताप साहेब, असं काही नाहीये. हे अत्यंत चांगलं काम शिक्षण क्षेत्रातलं जी काही लोक करतात भारतभर त्यातली काही लोक आहेत आणि ती माझ्या विचाराची नाही आहेत. पण माझा विचार आणि माझं काम या पुण्यातल्या पोरांना चांगलं शिक्षण देणं, म्हणून आकांक्षा फाउंडेशन बरोबर भारतीय जनता पार्टी उभी राहिली. आणि त्यामुळं आपण जर काही एकूण सारासार विचार केला तर आपण ट्रॅक रेकॉर्ड चेक करतो ना कुठलंही. तर मला सभागृहाला सांगायचं की आजपर्यंत 150 कोटी रुपये त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांवर खर्च केलेत. 1 रुपया तुमच्याकडे मागायला आले नाही. आणि जे CSR मधनं देतात ते CSR मधले पैसे 1-1 रुपयाचा हिशोब घेणारी सिस्टीम आहे ती. असेच कोण कोणाला CSR मध्ये पैसे देत नाही. आता CSR मधनं मी या सभागृहाचा नेता आहे म्हणून माझ्या गणपती मंडळाला पण आले असते दादा, नाही मिळत. कारण ते थॉट, कॉज, इफेक्ट या सगळ्याचा विचार करून देणारी लोक आहेत. आपण हा तरी विचार करणार का नाही की बाबा 2007 पासून कसे चालवत आहेत. आता एकच शाळा चालवत होती अनुवागा, त्यावेळेस 70 वर्षाचे होते, आता 92 वर्षाचे आहेत. त्यांची जबाबदारी आहे का या विद्यार्थ्यांना शिकवायची? 5,000 अहो 95,000 मी तर म्हणतो या पुणेकरांनी ज्या ज्या शिक्षण संस्थांना दिलंय त्यांनी प्रत्येकाने यावर माझी एक शाळा घ्यावी आणि या पद्धतीत चालवावी. हे शिक्षणाचं खाजगीकरण नाही, हे शिक्षण अपग्रेडेशन आहे. मी म्हणतो मी या समाजातली चांगली लोक घेतोय आणि माझ्या तळातल्या लोकांना त्यांची मदत देतोय. हेच माझं काम आहे. हे का करू नये? कोण म्हणते खाजगीकरण आहे? खाजगीकरण कशाला म्हणतात माहितीये? गायरान घ्यायचं, त्याच्यावर शाळा बांधायची आणि MD ला 5 कोटी रुपये घ्यायचे, याला खाजगीकरण म्हणतात. यात कुठल्यालाही ऍडमिशनला फी नाही, ऍडमिशनसाठी लाईन नाही. आणि त्यामुळं मला खाजगीकरणाद्वारे मोठे झालेल्या शिक्षण सम्राटांना पण आव्हान आहे की यात आपण या महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी एक वर्ग घ्या, या प्रत्येक गोष्टीत सहभागी व्हा. 95,000 विद्यार्थी अजूनही ह्या पद्धतीच्या शिक्षणाला मुकलेले आहेत. काय त्यांचं चूक आहे? त्यांची चूक एवढीच आहे की ते त्यांची ऐपत नाही, त्यांच्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना अजून अवेअरनेस नाही, त्यांचे पालक अजून या गोष्टीला तयार नाही आहेत. या महापालिकेचे सत्ताधारी तुम्ही आहात, आज नाही तर 2017 सालापासून आहात. या सगळ्या शिक्षण मंडळाचंही नैतिक जबाबदारी ही तुमची आहे, त्याचं फेलियर सुद्धा तुमचं आहे. आणि असं असताना त्या 95,000 स्टुडंटच्या पालकांचा दोष काही जर ते सांगत असतील की तुमचा अपयश तुम्ही कबूल करताय. आणि हरकत मागच्या मुद्द्याला होती की ते म्हणले
आपले विद्यार्थी काय करतात, गॅरेज काम करतात. प्रशांत जगताप 1ली ते 4थी शिक्षण मंडळाच्या शाळेत शिकून या शहराचा महापौर झालाय. त्याच्यामुळे त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं. सगळेच त्यांच्यासारखे नसतात. आम्ही या शाळेमध्ये शिकून या ठिकाणी या शहराचे मी महापौर झालो गॅरेजचा आणि विषय माझ्या मागे व्यावसायिक घेतो. सुद्धा सक्षम माझा आहोत. गॅरेजचा विषय मागे घेतो, पण खरंच आत्मपरीक्षण आणि करावं, काय सीएसआर करतात. आणि त्यांनी हे समजून मी घ्यावं, माझा- प्रशांत जर का गॅरेज हा विषय मान्य झाला असेल- सीएसआर कोणी फुकट वाटत नाही, टॅक्स बेनिफिट घेतात. सीएसआर कोणाला असं ब्रह्मज्ञान झालेलं नाहीये. झालं ना मान्याने. हरकतीचा मुद्दा मी कबूल केला मान्याने महापौर. मी खाली बसलो आणि कबूल केला. हरकतीचा मुद्दा कबूल केला. तर माननीय महापौर, यात ज्या पीपीपी भागीदारी आपण आज हे मॉडेल काढलंय, त्यात मी आज आपल्या माध्यमातून सगळ्या शिक्षण संस्थांना आवाहन करू इच्छितो की आपण यात निश्चितपणे एक शाळा, 2 वर्ग, जे तुम्हाला वाटेल खालीचा वाटा घ्यायचा तो घ्या, पण माझ्या महापालिकेच्या विद्यार्थ्यांना अपग्रेड करा. माननीय महापौर, माननीय आयुक्त साहेब, आपण याच्यातनं मी सहमत आहे जगताप साहेबांच्या मताशी की आपलं फेल्युअर आहे. आपण का नाही आपल्या शिक्षकांना ताब्यात ठेवू शकत? का नाही त्यांचं अपग्रेडेशन करू शकत? का माझी एक शाळा असती, त्याचं एकूण फॅकल्टी बघितली आणि तिथं विद्यार्थीचा पटसंख्या कमी आहे आणि काहीच ठिकाणी जास्त आहे, का आकांक्षातच लोकांना ॲडमिशन पाहिजे महापालिकेच्या शाळांच्या? का माझ्या इथं भागवजीबाई बारणेला नको आहे, असं का होतंय? तर हे नक्की फेल्युअर आहे का, तर ते स्वीकारलं पण पाहिजे माननीय महापौर. पण हे फेल्युअर फक्त राज्यकर्त्यांचं आहे का? हे राज्यकर्त्यांचं आहे का? असं नव्हतं की 2017च्या अगोदर 100% रिझल्ट होता. तेव्हा तर शिक्षण मंडळ होतं. पण मला तुमच्यावर बोट दाखवायचा अधिकार नाही माननीय जगताप साहेब, कारण आता मी सत्ताधारी आहे. याची जबाबदारी पण मीच घेईन. चांगलं करील तरी माझ्यामुळं होईल, वाईट असेल तर त्याची जबाबदारी घेईन. परंतु ती जबाबदारी प्रशासनाने उचलली पाहिजे कौर मॅडम. आणि तुम्ही जर काही नाही केली, कारण आम्ही नाही करू शकत. मी एखाद्याला सस्पेंड करू शकतो का हो? मी एखाद्या प्रिन्सिपलला बोलून घेतलं, माननीय चेअरमन साहेबांनी बोलून घेतलं आणि त्यांनी आमच्या विरुद्ध तक्रार दिली, तर काय करू शकतो आम्ही? आम्हाला नाही कायद्याने हा अधिकार दिला. हा अधिकार आयुक्त साहेब तुम्हाला दिलाय. अकाउंटेबिलिटी चेक करायचा अधिकार तुम्हाला आहे माननीय कमिशनर साहेब. तो तुम्ही वापरत नाही आयुक्त साहेब, आणि त्यामुळे हे बोलणे आम्हाला बसतात. राज्यकर्त्याचं काम हे नाही. राज्यकर्त्याचं काम पॉलिसी करणं आहे. आकांक्षाला द्यायचं का नाही एवढंच हे सभागृह ठरू शकतं. पण आकांक्षाच्या ॲग्रीमेंटमध्ये मुद्दा आहे की त्याची सगळी जबाबदारी चेक आपण करावी. त्याची शैक्षणिक जबाबदारी चेक करायची जबाबदारी ही आपल्या शिक्षण प्रमुखांची आहे, आपल्या ॲडिशनल कमिशनरांची आहे. ती आपली नाही जगताप साहेब, ती त्यांची आहे. त्याचा अधिकार आपल्याला कायद्याने दिला नाहीये. आपण महापौर होतात, मला हे सांगूशी वाटलं नाही, पण मी सांगितलं. त्यामुळं याला 2 बाजू आहेत. या 2 बाजूचा सारासार विचार करता आकांक्षा फाउंडेशनला देण्यात मला काहीच गैर वाटत नाही. उलट मी म्हणेन अशा अजून 10 संस्थांनी यावी. 10 संस्थांच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टी उभी राहील. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.